जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, आजची गोष्ट आहे एका गण्याची. एका छोट्या गावात गण्या नावाचा एक गरीब पण जिज्ञासू मुलगा राहत होता. त्याला वाचनाची खूप आवड होती, पण त्याच्या घरची परिस्थिती अशी नव्हती की त्याला चांगली पुस्तके मिळावीत. एक दिवशी त्याच्या जवळील विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये त्याची आई त्याला घेऊन गेली आणि मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी वाचन पारायण चालू होते. तिथे त्याला ज्ञानेश्वरी ऐकण्यास व वाचण्यास भेटली. श्री ज्ञानेश्वरी त्या पुस्तकाने त्याचे आयुष्यच बदलून टाकले. तो दररोज संध्याकाळी ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन करत असे. त्यातील शब्द त्याला आत्मशक्ती, समर्पण आणि भक्तीचे महत्त्व समजावून सांगत होते. हळूहळू गण्या गावातील इतर मुलांना त्या गोष्टी समजावून सांगू लागला. त्याच्या वाचनामुळे संपूर्ण गावात शिक्षणाची जागृती निर्माण झाली. ज्ञानेश्वरीने त्याला शिकवले, ज्ञान हे केवळ स्वतःसाठी नाही तर इतरांसोबत वाटण्यासाठी असते. गण्या पुढे जाऊन एक शिक्षक झाला आणि त्याने अनेक मुलांना वाचनाची प्रेरणा दिली. आज श्री ज्ञानेश्वरी जयंतीच्या दिवशी गावातील प्रत्येक मुलगा आणि मुलगी त्याच्या प्रेरणेने पुस्तक हातात घेत आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलित करतो. गण्या ज्ञानेश्वरीबद्दल बोलताना असं म्हणतो की ज्ञानेश्वरीचे अमृतवाणी मनात जागवी नवी कहाणी, शब्दात लपले प्रेम आणि करुणा, तेच दाखवते जीवनाची दिशा. भक्ती, सेवा आणि समर्पण तेच आहे ज्ञानाचे धन, जे वाढते रे ज्ञानेश्वरी शिकवते हृदयाने. आज तिच्या जयंतीस सारे घेऊया प्रेरणेचे ओझे भारी, प्रकाश पसरू द्या जगभर, ज्ञानेश्वरी असे नेहमी अमर. ज्ञानेश्वरी असे नेहमी अमर. श्री ज्ञानेश्वरी ही संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेली ग्रंथरूपी अमूल्य संपत्ती आहे. ज्ञान, भक्ती आणि आत्मसमर्पण याचे सुंदर मिश्रण असलेली ही वाणी महाराष्ट्रात संत परंपरेचे गौरवस्थान आहे. दरवर्षी ज्ञानेश्वर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी ग्रंथाचे वाचन, प्रवचन आणि शिक्षणाशी संबंधित कार्यक्रम आयोजित केले जातात. ज्ञानेश्वरी केवळ धार्मिक ग्रंथ नाही तर जीवन कसे समजून घ्यावे, संकटाचा सामना कसा करावा आणि इतरांशी प्रेम व सहकार्याने कसे वागावे याचा मार्ग दाखवते. ती प्रत्येकाला आत्मविश्वास देते आणि आपल्या विचाराचा विस्तार करते. ज्ञानेश्वरीच्या शिकवणीने अनेक समाजात शिक्षण, सेवा आणि आध्यात्मिकतेचे प्रेरणा निर्माण झाली आहे. आजच्या युगात ही ग्रंथवाणी तितकीच उपयुक्त आहे. जिथे तणाव आणि स्पर्धेने मन अस्वस्थ होते तिथे ज्ञानेश्वरी शांतता आणि समजून देते. त्यामुळे श्री ज्ञानेश्वरी जयंती हा केवळ उत्सव नसून जीवन समृद्ध